पण राज ठाकरेंनी प्रचारादरम्यान एकनाथ शिंदेंवर टीका केली नाही आणि आरोपही केला नाही. का? त्यांना माहिती आहे, शिंदे साहेबांवरती जे लोकं बोलतायत त्यांची काय परिस्थिती झाली आहे ती. राज ठाकरेंनी ओळखलं म्हणायचं. ओळखलं असेल. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर तुम्ही दोन्ही ठाकरे बंधूंचं भवितव्य काय बघता? ते एकत्र राहतील की आणखीन त्यामध्ये काही बदल होईल? बघा हे लोकं जे आहेत हे मेकशिफ्ट अरेंजमेंट आहे. हे स्वतःच्या गरजेसाठी जे आहे, हे एकत्र आलेले आहेत. हे काय मराठीचा पुळका, मराठी माणसाचा पुळका, आपुलकी, प्रेम ह्याच्यासाठी तर आलेले नाही, हे मराठी माणसाला पण माहिती आहे. तर हे इलेक्शन आता होऊ जाऊ दे उद्या. तुम्हाला मग माहिती पडेल रिझल्ट आल्यानंतर, की किती दिवस जे आहे ते एकत्र राहतात करून. बघा आत्तापर्यंत इतके वर्ष जे आहे ते एकमेकांना शिव्या देऊन, एकमेकांच्या विरोधामध्ये हे लोक दोघं कशामुळे वेगळे झाले? हे लोकांना माहिती आहे ना. पण आता एकत्र का येतायत? गरज आहे. त्याच्यामुळे एकत्र येतायत. लोकांनी ज्या प्रकारे मॅन्डेट दिला नगरपालिकेमध्ये, नगरपालिकेच्या अगोदर तर एकत्रच होते ना? पण तरी पण नगरपालिकेमध्ये सिंगल डिजिटमध्येच नगराध्यक्ष आहे. कुठल्या नगरपालिकेमध्ये आठवतंय का? या दोन्ही पक्षामधून मधला कुठला नगराध्यक्ष बसलाय करून? त्याच्या अगोदरच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तिथे देखील 120 जागा लढल्या आणि 20च जागेवरती लोकांनी मॅन्डेट दिलं. तर अशा परिस्थितीमध्ये लोकांनी बरोबर ओळखलेलं आहे, की आपल्यासाठी कोण काम करतं ते.